नमस्कार मित्रांनो. मराठी सिनेसृष्टीत सध्या सर्वात जास्त चर्चा होत असलेला चित्रपट म्हणजेच नागराज मंजुळे यांचा खाशाबा जाधव. 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेला राजा शिवाजी या चित्रपटाच्या थिएटर शोमध्ये खाशाबाचा ट्रेलर दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, हा ट्रेलर यूट्यूबला का नाही आला म्हणून. चित्रपट अडकला आहे का? नागराज मंजुळे यांच्यावर केस सुरू आहे का? आज आपण या सगळ्या गोष्टींचं सविस्तर आणि तथ्यांवर आधारित विश्लेषण पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्की थांबा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी शुभम चिंचोले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, खाशाबा हा साधा चित्रपट नाही आहे. हा भारतातला ऑलिम्पिकमध्ये पहिलं व्यक्तिगत पदक मिळवून देणारा महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित मोठा बायोपिक आहे. हा प्रोजेक्ट जिओ स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनकडून बनवला जातो. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा की 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपटासोबत थिएटरमध्ये खाशाबाचा ट्रेलर दाखवण्यात आला होता. म्हणजेच ट्रेलर पूर्ण तयार होता, मग तो यूट्यूबवर का रिलीज झाला नाही हा सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सुरू असलेला कॉपीराईटचा वाद. रिपोर्टनुसार लेखक संजय दुधाने यांनी दावा केला आहे की खाशाबा जाधव यांच्या जीवनावर त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आणि संशोधन केलं असून त्यांच्या पुस्तकाचे कॉपीराईट हक्क त्यांच्याकडे आहेत. चित्रपटात वापरलेली कथा आणि संशोधन त्यांचा साहित्याशी संबंधित आहे. याच प्रकरणावरून पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात केस सुरू आहे. आणि विशेष म्हणजे कोर्टात वाद सुरू असतानाच 1 मे रोजी थिएटरमध्ये ट्रेलर दाखवण्यामुळे निर्माते आणि नागराज मंजुळे यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, थिएटरमध्ये ट्रेलर दाखवणं आणि यूट्यूबवर सार्वजनिकरित्या रिलीज करणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर एखादा चित्रपटावरून कायदेशीर वाद सुरू असेल ना, तर निर्माते अनेकदा डिजिटल रिलीज थांबवतात. कारण यूट्यूबवर ट्रेलर आला की तो अधिकृत प्रमोशनल कंटेंट मानला जातो आणि पुढे कोर्टात तो मुद्दा बनू शकतो. म्हणून मेकर्सनी कदाचित तो यूट्यूबवरती रिलीज केलेला नाही. म्हणूनच अनेक जाणकारांचं मत आहे की खाशाबाचा ट्रेलर सध्या मुद्दाम ऑनलाईन रिलीज केलेला नाही, हे त्याच्या मागचं मेन कारण आहे मित्रांनो. कारण प्रकरण न्यायालयात आहे आणि निर्माते कोणताही अतिरिक्त कायदेशीर धोका घ्यायला तयार नसतो, कारण खूप पैसा लागलेला असतो आणि इमेज पण फार महत्त्वाची असते. पण आता प्रश्न येतो की हे सगळं कधीपर्यंत मार्गी लागू शकतं. खरं तर सध्या जी उपलब्ध माहिती आहे त्या प्रकरणाची जी प्राथमिक सुनावणी जी आहे त्यावरनं असं लक्षात येतं, जर दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला, कॉम्प्रोमाइज झालं, तर कोर्टाने चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने जर निर्णय दिला तर पुढच्या काही महिन्यात ट्रेलर यूट्यूबवर येऊ शकतो. आता खरं तर हे सगळं न्यायालयीन प्रक्रिया आहे, तर बघूया. पण जर कॉपीराईटचा वाद जर तसाच वाढत राहिला तर चित्रपटाची जी रिलीज डेट आहे ती आणखीन पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. इंडस्ट्रीतील चर्चेनुसार खाशाबा हा प्रोजेक्ट अजून बंद झालेला नाहीये, कारण त्याचं शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू असल्याची माहिती येते. कारण एवढा मोठा ट्रेलर आलेला आहे, त्यावरनं लक्षात येतो की चित्रपट ऑलमोस्ट पूर्ण आहे, अंतिम टप्प्यात आहे. पण अंतिम रिलीजसाठी कोर्टातील परिस्थिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की नागराज मंजुळे हे पटकथा आणि वास्तववादासाठी ओळखले जातात मित्रांनो. त्यांचे आतापर्यंत आलेले फॅन्ड्री असेल, सैराट असेल, झुंडसारखा चित्रपट असेल, त्यांनी जो वेळ घेतला आहे ना, वेळ घेतला पण दर्जा कमी होऊ दिलेला नाही. म्हणूनच खाशाबा ही फक्त स्पोर्ट्स फिल्म नाही आहे, भारतीय खेळाडूंचा संघर्ष आणि ग्रामीण महाराष्ट्र आणि देशासाठी लढणाऱ्या एका मातीच्या माणसाची भावनिक कथा असू शकते आणि त्याची सगळी आम्ही वाट पाहतोय मित्रांनो. आता पाहायचं एवढंच आहे की खाशाबा कोर्टाच्या अडथळ्यामधून बाहेर पडून इतिहास घडवतो का, आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा मराठी सिनेमाला राष्ट्रीय स्तरावर घेऊन जातात का. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. आणि खाशाबा सुपरहिट होईल की नाही हे पण कमेंट करून सांगा. आणि लवकरात लवकर ट्रेलर यूट्यूबवर यायला हवा की नाही हेही कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर फर्स्ट टाइम आला असाल आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.